आज आपण 5 गरजा कोणत्या आहेत त्या समजून घेणार आहोत. आधीच्या 5 गरजा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. त्या आपल्यात आहेत की नाही हे पण आपण समजून घेतलेत. आता या 5 उरलेल्या ज्या गरजा आहेत त्याही आपल्यात आहेत का नाहीत हे आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्री शिसवे. मागच्या व्हिडिओमध्ये ज्या 5 गरजा बघितलेल्या आहेत त्याची फक्त नावं मी सांगते आणि मग पुढच्या 5 गरजांकडे आपण जाऊया. पहिली आपण बघितली होती आपुलकी आणि मान्यतेची गरज. दुसरी गरज बघितली होती शक्तिशाली जोडीदाराची गरज. तिसरं आपण बघितलं होतं की आयुष्यात अरुंद सीमेत बांधून ठेवण्याची जी गरज आहे ती आहे. चौथी होती शक्ती किंवा पॉवरची गरज. आणि पाचवी आपण बघितलेली होती की इतरांचे शोषण करण्याची गरज, एक्सप्लॉइट करण्याची गरज. आता या 5 मध्ये आपल्यामध्ये कोणते गरज आहे हे तुम्हाला माहिती झालेलं आहे आणि त्या काय आहेत हेही आपल्याला माहिती झालेलं आहे. त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऍस्पेक्ट दोन्ही माहिती आहेत. आज आपण पुढच्या गरजा बघूयात. 6वी जी गरज आहे ती आहे सामाजिक ओळख आणि प्रतिष्ठा. मला लोकांनी मान दिला पाहिजे, मला सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. मी जर जात असेल कॉलनीमधनं तर मला नमस्कार केला पाहिजे. मी कामाच्या ठिकाणी आले की गुड मॉर्निंग मला म्हटलं पाहिजे. मला ओळखलं पाहिजे लोकांनी. जर मला ओळखत नसतील, मी समोरून गेले आणि कोणी मला नमस्कार नाही केला आणि ही गरज माझ्यात जास्त असेल तर मला त्या व्यक्तीचा राग येतो. ठीक आहे. आणि मी अशा ग्रुपशी किंवा अशा लोकांशी जॉईन होते जिथे मला स्टेटस मिळेल. म्हणजे एखादा मोठा ग्रुप असेल, इंटरनॅशनल ग्रुप असेल, त्याची मी मेंबरशिप घेते. एखादा आमच्या कॉलनीमधला एखादी संघटना असेल त्या संघटनेचा मी काय म्हणतो की मेंबरशिप घेणार. हे कशासाठी करतो? कारण मला प्रतिष्ठा पाहिजे, मला स्टेटस पाहिजे. आणि मग मला सतत भीती वाटत राहते की जर मला हे ग्रुपमध्ये नाही मान्यता दिली किंवा मला ग्रुपमध्ये नाही घेतलं तर काय होईल, माझं स्टेटस चाललं गेलं, माझी प्रतिष्ठा मागे पडली तर काय होईल, ही कायम मला भीती वाटत राहते. ठीक आहे. 7वा जी गरज आहे, जर तुम्ही 7व्या प्रश्नाला हो उत्तर दिलं असेल तर ही गरज तुमच्यामध्ये आहे. काय आहे ती गरज? वैयक्तिक प्रशंसा. माझी लोकांनी प्रशंसा केली पाहिजे. यामध्ये ना माझा स्व फार महत्वाचा असतो. सगळं महत्वाचं, सगळ्यात महत्व जे आहे ना माझा स्व आहे. माझा जो सेल्फ असतो तो खूप जास्त मोठा असतो आणि त्याला कुरवाळलं गेलं पाहिजे. मला सतत लोकांनी छान म्हटलं पाहिजे. छान जर नाही म्हटलं तर मात्र प्रॉब्लेम आहे. मला म्हटलं पाहिजे मी सगळ्यात सेंटरला आहे, राईट. तर थोड्या प्रमाणात हे सगळ्यांमध्येच असतं, पण ह्याचं प्रमाण जास्त जे होतं, जसं आधी पण मी म्हणाले की जर कंपल्शन होत असेल, सक्तीचं जर होत असेल तर मात्र आपल्याला हे निगेटिव्हिटीकडे घेऊन जात आहे. ठीक आहे. 8वा प्रश्न किंवा 8वी जी गरज आहे ती आहे वैयक्तिक उपलब्धी, अचीव्हमेंट. मी काही ना काहीतरी अचीव्ह केलं पाहिजे. अचीव्हमेंट माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. लोकांनी प्रशंसा करणं नाहीये महत्वाचं, माझ्यासाठी अचीव्हमेंट महत्वाचं आहे. मी ते अचीव्ह केली पाहिजे आणि माझी जी ओळख आहे ना ते त्या अचीव्हमेंटवर अवलंबून आहे. मी पहिली आली आहे का वर्गामध्ये, मला एखाद्या प्रेझेंटेशनमध्ये प्राइज मिळालेला आहे का, ती माझी ओळख आहे आणि ते मिळवणं माझ्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. आणि याच्यासाठी काय होतं की नुसतं मिळवणं हा भाग नाहीये, नुसतं उपलब्धी हे महत्वाचं नसतं, तर दुसऱ्यांना हरवून मला मिळालं पाहिजे हे डॉमिनंट असतं आणि दॅट इज रिअली निगेटिव्ह ऍस्पेक्ट. तुम्हाला काहीतरी मिळालं इथपर्यंत छान आहे, पण जेव्हा तुम्हाला असं वाटतं की त्याला नाही मिळालं पाहिजे, फक्त मला मिळालं पाहिजे, दुसऱ्यांना हरवून मला मिळालं पाहिजे, त्यावेळेला आपण कुठेतरी नकारात्मकतेकडे जातो आहे असं आपण समजायला हरकत नाही. ठीक आहे. 9वी जी गरज आहे ती आहे स्वातंत्र्य आणि स्वयंपूर्णता. यामध्ये मला कोणाशीही बांधिलकी नको असते. मी स्वतंत्र असले पाहिजे. रिलेशनशिपमध्ये आपण खूपदा बघतो की वी आर फ्रेंड्स, मला कमिटमेंट नाही करायची, आपण असंच पुढे जाऊया. कारण माझ्यामध्ये ना स्वातंत्र्याची आणि स्वयंपूर्णतेची गरज ही खूप जास्त डॉमिनंट आपल्याला बघायला मिळते. नात्यामध्ये खूप जास्त जवळीकता यायला की हे लगेच लांब जायला लागतात. नको नको नको, मला नाही पाहिजे, इथपर्यंतच ठीक आहे. सगळ्यांपासून स्वतःला लांब ठेवणं ही त्यांची गरज असते. आता हे जर खूप सगळ्याच बाबतीत जर होत असेल तर आपण म्हणू की हेल्दी रिलेशनशिप डेव्हलप करणं थोडंसं कठीण जाणार आहे, त्यावरती आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि शेवटची गरज जी हॉने यांनी सांगितलेली आहे ती आहे पूर्णता किंवा आपण म्हणू की परफेक्शनची गरज. यामध्ये आपण सगळ्यात परफेक्टच असलं पाहिजे, आपण चुकूच शकत नाही. म्हणजे मी ना एकदम आदर्शवादी आहे, मी कधीच करप्शन करत नाही, मी कधीच खोटं बोलत नाही, असं नसतं. कधी ना कधी आपण खोटं बोललेलो असतो,
पैशाने करप्शन केलं नसतं, पण कदाचित विचारांमध्ये करप्शन आलेलं असतं. पण ज्यांच्यामध्ये ही गरज डॉमिनंट असते ना, ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. नाही, असं झालंच नाही म्हणतात. सो परफेक्शन म्हणजे मी एकदम आदर्श आयुष्य जगते आहे आणि तेच त्यांच्यासाठी खूप गरजेचं असतं. आदर्श जगणं ही त्यांची गरज असते. ठीक आहे. आता परत तेच म्हणेन मी की त्या गरजा एका लिमिट पर्यंत सगळ्यात चांगल्याच आहेत. त्या प्रत्येकामध्ये असणार आहेत, काही कमी काही जास्त प्रमाणामध्ये. पण जेव्हा याचं कंपल्शन होतं तेव्हा मात्र आपलं व्यक्तिमत्व निगेटिव्हिटीकडे जातं, असं हॉने यांचं म्हणणं आहे. नेमके आपल्यात गरजा कोणत्या आहेत ह्या तुम्हाला समजल्या असतील अशी मी आशा व्यक्त करते आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला याबद्दल खूप खूप धन्यवाद.